टीम नगर ग्रुप सगळे एका ठिकाणी बसलं तर जास्त बरं होईल. ठीक आहे साहेब. त्यानंतर कोकण प्रादेशिक विभाग सगळे ग्रुप करून एका ठिकाणी बसा. बाकीचे सगळे बोलून घ्या. चंद्रपूर कुठे सगळ्यांना बोलवा आणि पटकन आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. मी कशावर टाकली राज्यावर टाकली ही लिंक आहे ना हे ना नाही ते बातमीच आहे. हा साहेब हा साहेब करतो पहिले लोक बोलत हो तू करतो लिंक टाकली ना आधी राज्यावर टाकली ना सर. कोणती ही काय बातमी आहे का बातमी आणि आता बातमी राज्यस्तरीयवर कुठे टाकली. हॅलो 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 आंतर प्रादेशिक राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा 2025 हे जे चालू आहे याच्यावर चालेल. टाकून एक मिनिट तुम्हालाच टाकतो. राज्यस्तरीय म्हणजे इथे केलं ना आपला राज्यस्तरीयचा ग्रुप जो आहे जो टाकली मग आत्ताच टाकली सर. टाकून हे मिनिट चालू आहे रेंज 7:39 टाकलं 7:39 टाकलं 7:39 ला. एक मिनिट हे दुसरा ग्रुप आहे राज्यस्तरीय हे हा 24-25 आली का येईल आता आलेश आता आपण बरोबर नाही ते विचारलं मी नाव कुठे तुझं काय नाव घ्यायचं कसं त्यांचं नाही नाव नाही घ्यायचं नाव कोणतं घ्यायचं माहिती आहे का. जे प्रथम द्वितीय आलेत ना हो तेच तेवढेच बाकी जे पार्टिसिपंट आहे ते इथले आणि ते बरोबर करू सगळ्यांच्या समोर तुमच्या पार्टिसिपंटचे हे तुम्ही घ्या. ठीक तुझे नाव करायचं नाही. हो हो हे सिक्वेन्स इथून सुरुवात करायची आणि त्याला पहिले उत्तेजन नंतर बालकलाकार ते कोणी नाहीच आपल्याकडे. अभिनय पुरुष अभिनय स्त्री उत्तेजन हे नाही हे उत्तेजनार्थ अभिनय पुरुष उत्तेजनार्थ स्त्री उत्तेजनार्थ दिग्दर्शक नेपथ्य आणि मग असं. ठीक आहे याच्यात नेपथ्य बोलले गेलं की रंगभूषण लाइटिंग व्यवस्था कुठे गेली नाही नाही का ते लिस्ट येईल ना माझ्याकडे तशी. हा ती त्याच्यात वाचून तिकडे झालं का उत्कृष्ट प्रकाश योजना का सर. आपल्याला अनाऊन्स करायचंच नाही पण टाकू हे बघ टाकून ठेवा. भाषण बोलच आहे ना नॅशनल. हा साहेब हॅलो 4 हॅलो साहेब आभाराचं भाषण केलं टाकून द्या. एक टीम यायची राहिली एक टीम यायची राहिली नाटक निर्मिती आहे का पहिले तू टिक करतो नाटक निर्मिती
निर्मिती नाही, दिग्दर्शन. असं नाही ते थांब, त्याला एक कळत नको. तो स्क्रीनशॉट काढून मला टाका. एक औरंगाबादची टीम दिसते, पुण्याची दिसते. एक काम करायला विचार औरंगाबादची बसली. नाही, औरंगाबादची दिसली मला. औरंगाबादची आहे, पुण्याची आहे. एकदा अनाऊन्स केलं तरी चालेल ना सर. काय होतं टीमच्यासाठी फोन करा. हे साहेबांनी 2 वेळा केले. रत्नागिरीची दिसत नाही. औरंगाबादच्या रत्नागिरीची आलेली नाही. आले नाही का? रत्नागिरी नागपूर दिसत नाही का? नागपूर आणि रत्नागिरी नाही. हा. हे 2च टीम दिसत आहेत. बाकी 2 टीम दिसतात. नागपूरचे आलेले कुठे आले? विशाल आले तुझे? नागपूर आले का? आता आले का? मग फक्त आता मग तुझे लोक बोलो रे बाबा. रत्नागिरीची बाकी होती. सर म्हणते कोण? कालच्या दुर्गेश आला सर. नाटकवाला मेन कलाकार आमचा अशा प्रकारे वाचू का? दुर्गेश कालच्या सकाळच्या नाटकवाला. हा ना, हा, बोल ना. ते दिसत नाही ना. रत्नागिरी कुठे आहे? हा हा ओके. हो हो करतो. आपल्याला हे एवढं सगळ्यांना माहित आहे म्हणा कसं काय काय असतं. ती लिस्ट माझ्याकडेच येईल. ती लिस्ट आता तुम्ही एवढं प्रस्तावित कर भाषणापर्यंत येऊ दे बरं का? आणि नंतर बक्षिसीकरणासाठी त्याच्याकडे येईल. ठीक आहे. तो त्याला ती सिक्वेन्स हा कंटिन्यू ठेवला ठीक ते टायटिंग मध्ये ते सुटलेलं दिसतं. ठीक आहे. परत एखादं मग राहून गेलं तर आपण ते बरोबर बंद. फोन करायचं परत. काय म्हणले विचारलं मला साहेबांनी की लोक बसले का सांगा. आमचं कोण आहे कमी नाही होत सर. बंद होतं ना. बंद तरी बंद करून द्या. सांगा बोलतो. कोण आहे तिथलं? सतीश पवार. बंद करा. मग सुरू करा. परत सुरू करू. माणसं आलेली नाही राव. काय सांगितलं तर नाव नाही ना जगताप नाही. भाषण तर सुरूच करून टाकू. जगताप नाही. जगताप कुठे? भाषण भाषण हे करून देतात सगळे ते आले आणि हे आले. झालं. अरे तुझे लोक नाही रे बाबा. 2च माणसं दिसते. दुर्गेश कुठे आहे ते कुठे आहे सांगू. एक दिसत नाही कुठे? अरे यांना बोलवा ना का तुम्ही. कार्यक्रम थांबला. सगळे टीम बोलवा ना सगळे. या ना सगळे. कलाकार आहेत ना तुझे? कुठल्या रत्नागिरी हा, बोल सुरू करू का मग सांगू. तुमचंच माणूस आमच्याच माणूस कलाकार सांगू. बोललो ना मी दुर्गेश युराला. ठीक आहे. बोलू का त्यांना मग? हो युराले ते घेऊन या तुम्ही. घेऊन सुरू झाला हरकत फोन केला मी. येतोय का तो? त्याला बरोबर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित आंतर प्रादेशिक राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा 2025 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक कालपासून म्हणजे दिनांक 5 ऑगस्ट पासून आज 6 ऑगस्ट 2025 2 दिवसीय या नाट्य स्पर्धा राज्यस्तरीय पार पडलेल्या आहेत. मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडलेल्या आहेत. ज्याच्यासाठी केला होता अट्टहास तोच आता क्षण आलेला आहे. तो गोड व्हावा आणि तो आपण गोड केला पाहिजे. या कार्यक्रमासाठी खास करून आपले आलेले आपल्या कोकण प्रादेशिक विभागाचे माननीय सहव्यवस्थापकीय संचालक आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दिलीप जगदाळे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्या जोरदार टाळ्या नाही आहेत. एकदा जोरदार टाळ्या होत्या. यासोबतच आपल्या एकल्यारे येथील सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक श्री अरविंद बादीकर साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. यासोबतच या नाट्य स्पर्धेचे मुख्य समन्वयक तथा मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी माननीय संजय ढोके साहेब
हे सुद्धा व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. तसेच महावितरणचे मुख्य तपास अधिकारी श्री दत्तात्रय बनसोडे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता माननीय श्री हरीश गजबे साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता माननीय श्री चंद्रमणी मिश्रा साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री संजय पाटील साहेब यांचंही इथे आगमन झालेलं आहे, ते व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगराचे मुख्य अभियंता अन्य श्री पवनकुमार कचोट साहेब हे सुद्धा व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. आणि या नाट्य स्पर्धेचे निमंत्रक आणि नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता आणि आमचे मार्गदर्शक श्री सुंदर लटपटे साहेब यांचंही व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो की सर्वांनी एकदा या सर्वांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण पुनश्च स्वागत करूया. आपल्या या नाट्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला आपल्या आजच्या या सोहळ्याचे अध्यक्ष आणि आपल्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप जगदाळे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या नाशिक परिमंडळाचे माननीय मुख्य अभियंता श्री सुंदर लटपटे साहेब यांना विनंती करतो की पुष्प, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करावा. माननीय श्री जगदाळे साहेब यासोबतच या नाट्य स्पर्धेचे परीक्षक नाट्य स्पर्धेचे परीक्षक जे 2 दिवस आपला परीक्षण करत होते असे माननीय श्री प्रभाकर जळकर साहेब, माननीय श्री प्रभाकर दुपारे साहेब आणि माननीय श्रीमती मीनाक्षी केंडे मॅडम यांचंही आपल्या मंचावर आगमन झालेलं आहे. त्यांचे टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूया. मी सुरुवातीला माननीय तिन्ही परीक्षक साहेबांना विनंती करतो की त्यांनी निकालपत्र मुख्य अभियंता आणि नाट्य स्पर्धेचे निमंत्रक श्री सुंदर लटपटे साहेबांकडे हस्तांतरित करावं, ज्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे, अपेक्षा आहे. मी लटपटे साहेबांना विनंती करतो की त्यांनी जगदाळे साहेबांना ते सुपूर्द करावं आणि आपल्या हातात ताब्यात घेतलं. आणि मला वाटतं ते त्याचं उघड करून ताब्यात द्यावं, जेणेकरून तुमच्या हाताने सर शुभ असते. गोपनीय अहवाल उघड होतोय आणि गोपनीय जरी असला तरी सगळ्या प्रेक्षकांना, दर्शकांना माहित आहे की आपल्याला जो आनंद दिलेला आहे तो काही गोपनीय नाही आहे. तर सगळ्यांनी एकदा खरंच आपल्याला जो 2 दिवसाचा जो आनंद दिलेला आहे तो तर निमित्त आहे. हेच खरं नाट्य आहे मला असं वाटतं उघडण्याचं. बाकी आपण जे काही केलेलं आहे, कला सादर केलेली आहे, त्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असं काही होऊ शकत नाही. कारण सगळ्यांनीच जो आनंदाची कला सादर केलेली आहे, जो आपल्या अभिनयाची जी जोरदार टाळ्या. कारण पहिल्याच दिवशी आपले संचालक श्री पवार साहेबांनी सांगितलं होतं की 4ही नाट्य जिंकलेलेच आहेत, ते पोहोचलेलेच आहेत, हे फक्त याच्यामधून आता निवड करायची आहे. धन्यवाद. तर मी जगदाळे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मुख्य अभियंता लटपटे साहेबांना विनंती करतो
की त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. जोरदार टाळ्या होऊ द्या. आपल्या उद्घाटनाला आणि समारोपाला सुद्धा उपस्थित असलेले आपले प्रमुख अतिथी, सुरक्षा व प्रशिक्षण केंद्र एकलेरेचे मुख्य महाव्यवस्थापक श्री अरविंद भादीकर साहेब यांचं स्वागत आपले अधीक्षक अभियंता देवेंद्र सानेकर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. राज्य नाट्य स्पर्धेचे मुख्य समन्वयक तथा महावितरणचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी माननीय श्री संजय ढोके साहेब यांचं स्वागत नाशिक परिमंडळाचे मानव संसाधन विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक श्री चंद्रकांत खाडे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नाही ढोके साहेब सर बघा. सर आपण बसले तरी चालेल. यानंतर महावितरणचे मुख्य तपास अधिकारी श्री दत्तात्रय बनसोडे साहेब यांचं स्वागत अधीक्षक अभियंता अहिल्यानगर श्री रमेश कुमार पवार साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. थुल साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री हरीश गजबे साहेब यांचं स्वागत अधीक्षक अभियंता इंगळे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा साहेब यांचं स्वागत इंगळे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता यानंतर संजय पाटील साहेब यांचं स्वागत ज्यांचा आज वाढदिवस आहे असे कार्यकारी अभियंता योगेश निकम साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संजय पाटील साहेब यांचं स्वागत निकम साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर टाळ्या. संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता पवनकुमार कचोट साहेब यांचं स्वागत चेतन वाडे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. यानंतर 2 दिवस ज्यांनी आपलं नाट्य परीक्षण केलं असे तिन्ही परीक्षक यांचं सर्वप्रथम मी माननीय प्रभाकर जाडकर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जाडकर साहेब, 2 दिवस आम्ही नावच सांगितले नाही की कोण परीक्षक आहेत. कृपया त्यांनी आपला. यानंतर श्री प्रभाकर दुपारे साहेब यांचंही स्वागत आपले जगदाळे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर माननीय श्रीमती मीनाक्षी केंडे मॅडम यांचाही सत्कार
जॉईंट एमडी साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद मॅडम. सर्वांना विनंती करतो की त्यांनी विराजमान व्हावं आणि या नाट्याकरता 2 दिवस शेवटच्या खुर्चीपर्यंत बसणारे, वर बसणारे या सर्वांचं मी सुद्धा स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ज्यांच्यामुळे हे नाट्य सफल झालं या सर्व नाट्य रसिकांचं सुद्धा मी सुरुवातीला स्वागत करतो आणि 2 दिवस ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही नाट्य स्पर्धा आयोजित केल्या गेल्या असे आमच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता तथा या नाट्य स्पर्धेचे निमंत्रक नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री लटपडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या सोहळ्याचं प्रास्ताविक करावं. माननीय मुख्य अभियंता लटपडे साहेब. राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक विभागीय नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी नाशिक येथे आयोजित करण्यात आलेली आहे. आज त्याचा पारितोषिक वितरण कार्यक्रम होत आहे. तर आज कार्यक्रमाला लाभलेले आदरणीय जगदाळे साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय भादीकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मुख्य अभियंते आणि परीक्षक, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्रेक्षक, नाट्यकर्मी, पत्रकार बंधू भगिनींनो, 2 दिवसापासून आपण या नाट्य स्पर्धेचा आस्वाद घेत आहोत. खरं म्हणजे नाशिकला अंतिम फेरीची जी व्यवस्थापनानं संधी दिली त्याबद्दल मी आपल्या व्यवस्थापनाचे आभार व्यक्त करतो. या नाट्य स्पर्धेचं आयोजन करत असताना आमची नाशिकची जी टीम आहे ही आपल्या सर्व मुख्य कार्यालयाचे अधिकारी तसंच आपले आदरणीय JMD साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी टीम वर्क केलं ते आम्ही चांगल्या प्रकारे करायचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित याच्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या असू शकतील, तर त्यामुळं जर काही त्रुटी राहिलेल्या असतील तर त्या समजून घ्याव्यात, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या दररोजच्या धकाधकीच्या जॉबमध्ये असताना सुद्धा आपण जे कर्मचारी अधिकारी या नाटकासाठी आपण प्रयत्न करतो आणि साहेब याच्यासाठी आपण फारसा वेळ पण देत नाही त्यांना. आणि तसं जर पाहिलं तर अतिशय म्हणजे प्रोफेशनल पातळीवर होतात एवढी चांगली नाट्यकृती आपल्या लोकांनी सादर केलेली आहेत. त्यासोबत हे करत असताना भोजन व्यवस्था विशेषतः आपल्याला ज्यांनी दिलेली आहे, साधारण जे फीडबॅक मिळाले त्यामध्ये चांगल्या प्रकारचे फीडबॅक मिळाले. त्यांनी सुद्धा म्हणजे आमचं जे आयोजन आहे ते चांगलं होण्यासाठी प्रयत्न केलेत. तसंच हे आपले कालिदास रंगमंदिर, कला मंदिर, तर यांच्या सुद्धा व्यवस्थापनाने आम्हाला जे 2 दिवस सहकार्य केलं आणि अतिशय मोकळेपणाने काम करण्यासाठी आम्हाला संधी मिळाली, त्यांचे मी म्हणजे आता हे खरं आभार प्रदर्शनासारखं होतंय, परंतु त्यांचे आभार मी व्यक्त करणं हे आवश्यक, आयोजक म्हणून आवश्यक आहे. बाकीचं जे आहेत, काल जसं मी उद्घाटनाच्या वेळेस बोललो तसं परीक्षक जे आहेत हे अतिशय निपक्षपातीपणे त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. त्यामुळं कुठल्याही संघाने त्या बाबतीत कदाचित त्यांना असं वाटेल की आमचं चांगलं झालं होतं किंवा आम्हाला बक्षीस मिळायला पाहिजे होतं, तर यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये आणू नये. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 2 दिवसाच्या आपल्या ज्या ही नाट्य स्पर्धा पार पडलेली आहे ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडलेली आहे. तसंच आपल्याला ह्या नाट्य स्पर्धा आयोजित करण्यासाठी खरं म्हणजे भादीकर साहेब त्याच्यामध्ये मुख्य रोल आहे साहेबांचा. कारण साहेब हे आपल्याला ह्याचं आर्थिक नियोजन जे आहे तर हे मागच्या वर्षीपर्यंत थोडीशी अडचण येत होती. ढोके साहेब पण आहेत. याच्यामध्ये यावर्षीची खर्चाची तरतूद वाढवून दिली, त्याच्यामुळे निश्चितपणे थोडंसं फ्लेक्झिबिलिटी वाढलेली आहे.
त्याच्यामध्ये आणखी काही बदल जे आहेत आमची चर्चा झालेली आहे. तर कदाचित पुढच्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये ढोके साहेबांनी ते मान्य केलंय की आम्ही ते बदल इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न करू. कारण आपल्या ह्याच्यामध्ये जसं आहे की 24 आवर्स आणि 365 डेज आपण हे इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये असल्यामुळं आपल्याला याच्यामध्ये जास्त वेळ देणं शक्य होत नाही. तरी अतिशय चांगल्या पद्धतीनं या स्पर्धा पार पडलेल्या आहेत आणि आज त्याचा बक्षीस वितरण समारंभ आहे. ज्यांचा क्रमांक आला नसेल त्यांनी खरं म्हणजे पुढच्या वेळेस तो आपला क्रमांक कसा येईल यासाठी प्रयत्न करावेत. मी जे 4ही संघ आहेत त्या 4ही संघांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आयोजक म्हणून सरांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले. परंतु या नाट्य स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला आयोजन करण्याची संधी मिळाली आणि लटपटे साहेबांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना सामावून घेतलं. त्याच्याबद्दल साहेब, त्याच्यामुळे हा कार्यक्रम चांगला होऊ शकला. कारण मी कालच सांगितलं की 12 वर्षानंतर कुंभमेळा होतो नाशिकमध्ये, पण 13 वर्षानंतर राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा झालेली आहे. त्याच्यामुळे हा एक चांगला योग आपल्याला इथे करता आला आणि जे समाधान चेहऱ्यावर आज दिसत होतं दर्शकांच्या, म्हणजे ते खऱ्या अर्थानं सफल झालं असं आम्हाला वाटतं. यानंतर आता ज्यांचा उल्लेख साहेबांनी केला असे आपल्या सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक श्री बादीकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त करावं आणि आम्हाला संबोधित करावं. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जगदाळे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे होस्ट लटपटे साहेब, सर्व मुख्य अभियंते आणि सर्वात महत्वाचे आमचे प्रशिक्षक ज्यांनी 2 दिवस आम्हाला दिले, आणि ढोके साहेब आणि उपस्थित सर्व नाट्यरसिक मंडळी आणि कलाकार मंडळी आणि ट्रेनिंगचे आमचे सगळे एसीचे लोक इथे पण आलेले आहे. सगळी हे ट्रेनिंग केलं त्यांनी, आज इथे नाटक बघायला आले, म्हणजे किती म्हणजे ॲप्रिशिएट करायला पाहिजे सर्वांना. सकाळी ट्रेनिंग केल्यानंतर सुद्धा पुन्हा त्यांचा अजून स्टॅमिना बाकी नाटक बघायला आले आणि प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी पण थांबलेत. असो, ही जी ड्रामा कॉम्पिटिशन आज आपण सरांनी अनुभवली, मी 2.5 नाटकं पाहिले. सकाळी आमचं दुसरं काम असल्यामुळे नेमकं चंद्रपूरचं नाटक स्किप झालं, जे मला बघायचं होतं. म्हणजे ज्याला कमी प्राइस दिलं होतं चंद्रपूरला असताना ते मला बघायचं होतं, ते नेमकं ते स्किप झालं माझ्या ज्यांनी. 2.5 नाटकं बघितली, अतिशय उत्तम नाटकं आणि सादरीकरणाने प्रोफेशनल लेवलचे सादरीकरण होते. मी सर्व कलाकारांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, प्राइज भेटेल नाही भेटेल इज अनदर पार्ट, पण तुम्ही जे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलं, आय रिअली ॲप्रिशिएट. म्हणजे प्रत्येकाने इतके एफर्ट्स घेतलेले आहे. तसं तुम्ही पहिलं आवडतं नाटक बघा, त्यातला अभिनय बघा, नंतर दुसरं नाटक होतं कल्याणचं, ते पुण्याचं होतं, तिथले म्हणजे अतिशय उत्तम नाटकं असे सादर केले. आणि मित्रांनो, आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुमची आमची सर्व्हिस जर तुम्ही बघितली तर वी आर 24/7. 24/7च्या जो काही थोडासा वेळ भेटतो, त्या थोड्याशा वेळामध्ये सुद्धा तुम्ही इतकं उत्कृष्ट अभिनय करू शकता. फारच म्हणजे ॲप्रिशिएबल गोष्ट आहे. आणि हा नाटकाचं जे प्रयोजन केलं किंवा जे आयोजन लटपटे साहेबांनी केलं ते अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे. मग अशी लटपटे साहेब बोलले की आमच्याकडनं काही चुका झाली असेल, लटपटे साहेब सगळे आपलेच फॅमिली मेंबर आहे, त्याच्यामुळे चूक तर नाहीच झाली माझ्या हिशोबाने, आणि झाले असेल तरी आपल्या घरचेच लोक आहेत, त्याच्यामुळे तुम्ही काही ते विचार करू नका त्या बाबतीचा. सगळे आपलेच फॅमिली मेंबर आहे. कारण महावितरण ही मोठी फॅमिली आहे आपली, म्हणजे 55-60 हजार एम्प्लॉईची फॅमिली आहे. त्याच्यामुळे थोडं बहुत कमी जास्त चालणारच आहे. बट स्टील आय ॲप्रिशिएट, त्यांनी चांगलं एफर्ट्स घेतलेले आहे. सगळं मॅनेजमेंट त्यांनी व्यवस्थित केलं आहे. त्यांच्या सगळ्या टीमचे मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि लटपटे साहेबांनी त्या टीमसाठी आपण सर्वांनी त्या टाळ्या वाजवा, कारण खऱ्या अर्थाने त्यांनी मेहनत घेतलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशिक्षक त्यांनी म्हणजे 2 दिवस आपल्याला कंटिन्यूस दिले आणि निकाल आपल्याला त्यांनी दिलेला आहे, आणि तो निकाल अतिशय उत्तम असेलच अशी मी आशा बाळगतो. पुन्हा आणि जे हारले असेल त्यांना नथिंग टू लूज इट. पुन्हा पुढच्या वर्षी आपल्याकडे कॉम्पिटिशन आहेच, आणि यावर्षी कॉम्पिटिशन लवकर घेणाऱ्या ढोकेने सांगितलं मला. त्याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यात स्पोर्ट्स संपवायचे आपल्याला,
आणि नंतर लगेच नाटकं संपायची आहे, ड्रामा कॉम्पिटिशन संपायची आहे. त्याच्यामुळे जी टेम्पो आज तुम्ही क्रिएट केला तो टेम्पो ॲज इट इज राहू द्या, लगेचच तुम्हाला तयारीला लागायच्या. नवीन काय थीम वगैरे जे काय तयारी करायची असेल ते तयारी करून टाका. हे अतिशय कलाकृती सादर करणं अतिशय कठीण काम आहे. लेखकांनी जे तयार करून दिलं ते तुम्हाला अभिनयामध्ये एक्सप्रेस करणं आणि लोकांनी खेळून ठेवणं इज नॉट ए जोक. अतिशय कठीण असं काम तुम्ही केलेलं आहे. तुमच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि 2 शब्द थांबवतो. थँक्यू व्हेरी मच. नाट्य स्पर्धेचा निकाल याच पण साहेबांनी आम्हाला प्रमाणपत्र आयोजन समितीला दिले की तुमचं चांगलं झालं. मला असं वाटतं साहेबांचं प्रमाणपत्र फार मोठं आहे. यानंतर नुकतेच मंचावर विराजमान झालेले चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री हरीश गजबे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी कार्यकारी अभियंता श्री जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. जगदीश जाधव साहेब, नाशिक शहर विभाग 2चे कार्यकारी अभियंता. साहेबांनी सांगितले रिझल्ट काही असला तरी तुम्ही जे काही कौशल्य केलं, जे काम केलं ते वाखाणण्याजोगं आहे. कारण अनेक वेळा समोर येऊन माणसं एखाद्या व्यक्तीला अनुमोदन सुद्धा देता येत नाही. इतक्या वेळ बोलणं ही साधी गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे मंजिल मिले नाही मिले ही अलग बात आहे, हम कोशिश ना करे ये गलत बात आहे. मला वाटतं कोशिश ही खूप मनापासून झालेली आहे आणि सगळ्यांनी बघितलेली आहे. यानंतर ज्यांनी ही प्रयत्न बघितले असे आपले 3 परीक्षकांपैकी आपले श्री प्रभाकर जाडकर साहेब आपलं या प्रसंगी मनोगत व्यक्त करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो जाडकर साहेब की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. श्री प्रभाकर जाडकर साहेब. अच्छा अच्छा. पण अच्छा दोन प्रभाकर आहेत म्हणून त्याच्या. अच्छा चंद्रकांत जाडकर साहेब. धन्यवाद. माझ्या नावाचा नेहमी अपभ्रंश होतो ते माहिती आहे मला. नमस्कार मित्रांनो, मंचावरील सर्व सन्माननीय आणि आदरणीय, तसेच मंचासमोरील सर्व सन्माननीय आणि आदरणीय, तसेच सर्व रंगकर्मी मित्रांनो, सर्वप्रथम आम्हा 3 परीक्षकांच्या वतीने प्रभाकर दुपारी सर, मॅडम, आम्ही आयोजन समितीचे मनपूर्वक आभार मानतो की आम्हाला 3 परीक्षकांना ही परीक्षणाची संधी आयोजन कमिटीने दिली. त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून धन्यवाद मानतो. हा मित्रांनो, कसं वाटतं आता स्पर्धा संपली, आता कसं मोकळं वाटतं रे. आणि विशेष म्हणजे स्पर्धेदरम्यान लाईट अजिबात गेली नाही. काय हे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं आपलंच कार्य आहे, त्यामुळे लाईट अजिबात गेली नाही. ते खरंच प्रशंसनीय आहे. लाईटचा माझा जवळचा संबंध आहे म्हणून मी त्याच्याबद्दल अगोदर बोलून टाकलं. मी इथं एकलहरा पॉवर स्टेशनला होतो, जनरेशनला होतो, काही वर्ष चंद्रपूरला होतो, नंतर 3-4 पॉवर स्टेशनही झाले आणि शेवटी नाशिकला इथे आहे सध्या. आणि रिटायर होऊन 5 वर्ष झालेली आहे. सर्वप्रथम मी विचारतो की 4च्या 4 नाटक पाहणारे किती जण आहेत? अरे वा, आनंद आहे. कारण बाकी बहुतेक गाड्यांची रिझर्वेशन असतील, घरी जायची घाई असतील, कामाचा फोन आला असेल असं, त्यामुळे गर्दी थोडी कमी झालेली आहे. हरकत नाही. या स्पर्धेचा एक मी फार पूर्वी भाग होतो. पॉवर स्टेशन एकलहरा पॉवर स्टेशनला असल्यामुळे या स्पर्धा आधी परिमंडळ आणि आंतरपरिमंडळ अशा लेवलला व्हायच्या आणि जवळच्या परिमंडळ जे पॉवर स्टेशन जवळचं असेल ते त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं. नंतर कंपनीकरण झाल्यानंतर हा सहभाग बंद झाला. 3 कंपन्यांची वेगवेगळ्या नाट्यस्पर्धा सुरू झाल्या. जनरेशनची वेगळी, वितरणची आणि पारेषणची वेगवेगळ्या व्हायला लागल्या. सुरुवातीला प्रत्येक म्हणजे MSCP जेव्हा मंडळ असताना प्रत्येक परिमंडळातली किमान 6 ते 7 नाटकं असायची आणि पारेषण, निर्मिती आणि एकच असल्यामुळे
आणि त्यातील 2 नाटकं हे अंतिम फेरीला जायची त्या परिमंडळातली. अशा प्रत्येक 2 परिमंडळ जेवढे परिमंडळ होते त्यातली 2-2 नाटकं काढल्यानंतर त्यांच्यामध्ये अंतिम फेरी व्हायची. आता हे सगळं बंद झालं कंपनीकरण झाल्यामुळे. ही स्पर्धा सुरू असताना मी माझ्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवर सांगितलं की अशी अशी स्पर्धा आहे आणि मी इथे आहे. तर त्यांनी आवर्जून एक गोष्ट मला सांगितली की इंटर कंपनी नाट्य स्पर्धा सुरू व्हावी. कारण कंपनीकरण झाल्यानंतर 3 वर्ष इंटर कंपनी नाट्य स्पर्धा झाल्या, नंतर त्या बंद पडल्या. कारण फार म्हणजे व्यवस्थापन वेळ मिळत नाही, अरेंज होत नाही, असं बंद पडल्या. त्यामुळे अगोदर त्या मित्रांनी सांगितलं की इंटर कंपनी नाट्य स्पर्धा सुरू व्हावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे. शिवाय जसं आम्ही राज्य नाट्याला आम्ही परीक्षण करतो, 25 ते 30 नाटकं असतात. जेवढा कस लागतो ते परीक्षण करताना तेवढा कस आम्हाला हे 4 नाटकांचं परीक्षण करताना लागलं. कारण म्हणजे लक्षात घ्या, तो म्हणजे रेशो बघा, त्याला जितकं श्रम लागतं तेवढं श्रम हे 4 नाटकाचं परीक्षण करताना तेवढंच लागलं. कारण सर्व नाटकं अतिशय दर्जेदार सादर झाली. अगदी म्हणजे व्यावसायिकतेला सुद्धा मागे टाकतील अशी सादरीकरणं या 4ही नाटकांची झालेली आहे. मी तेव्हा त्या मागच्या स्पर्धेशी कम्पेअर करतो तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं. अरे किती म्हणजे प्रोग्रेस किती आहे, जबरदस्त. इतकी व्यावसायिकता आता कलाकार मंडळीमध्ये आली आणि असं सादरीकरण म्हणजे असं वाटलं नाही की हे कर्मचारी असतील किंवा हे नाटक सादर करत असतील. अगदी सर म्हणजे व्यावसायिकच्या तोडीत सादरीकरण झालेलं आहे. आणि हे माझं नाही, आम्ही एका परीक्षकांचं आमचं हेच मत आहे. त्याबद्दल खूप आनंद वाटला आणि अभिमानही वाटला की अरे वा, फार सुंदर आहे. त्यामुळे फक्त खंत या गोष्टीची वाटली की ह्या जे अंतिमला 4 नाटकं आलेली आहेत, तर जे हे प्रथम आलेली नाटकं आहेत आणि जी 2 नंबरचं आलेलं नाटक आहे ते येऊ शकलं नाही, कारण काही नियम असते. तर तेही मी काही कर्मचाऱ्यांशी बोललो, काही अधिकाऱ्यांशी बोललो की दुसरं नाटक का नाही आणलं काय. कारण 4 नाटक स्पर्धा म्हणजे एवढी खास मजा येत नाही. किमान म्हणजे 4 × 2 = 8 म्हणजे दुसरंही नाटक जर आलं असतं तर त्याचाही आनंद घेता आला असता आणि परीक्षणाला चांगली संधी पण मिळाली असती. माझी ती पण विनंती राहील की जेव्हा शक्य होईल तेव्हा अंतिमची 2 नाटकं म्हणजे प्राथमिकच्या फेरीतली प्रत्येकी 2 नाटकं अंतिम फेरीला पाठवावी. एक चांगली सुदृढ अशी महोत्सव साजरा होईल. आणि नाव महोत्सव ही चांगली गोष्ट आहे. स्पर्धा म्हटली की महोत्सव जरी असला तरी स्पर्धा आहेच तेव्हा. आणि फक्त कसं महोत्सव म्हणजे एक कौटुंबिक स्वरूप असते की आपले जे कलिग्ज असतात, दूर गेलेले असतात, नंतर त्यांची भेट होते, एक कौटुंबिक वातावरण निर्माण होतं. त्यामुळे या स्पर्धेचं एक महत्व आहे की एक सगळे येतात, भेटतात, शेअर करतात. आणि एक मला एक खात्री आहे की माझा स्वतःचा अनुभव सांगतो, इथून जी ऊर्जा मिळते कलाकारांना म्हणजे, आणि जेव्हा ते फील्डमध्ये जातात तेव्हा आपल्या कामापेक्षा कैक पटीने अधिक आउटपुट ते देतात. कारण त्यांचं जे म्हणजे इनहरंट जे त्यांचे हे आहेत गुण आहेत, स्पोर्ट्स असो, त्यांना असा वाव मिळाला की ते जास्त खूप जोराने आपल्या क्षेत्रामध्ये काम करू शकतात. त्यामुळे या स्पर्धा अत्यंत गरजेच्या आहेत आणि चांगल्या आहेत असं मला वाटतं. आता थोडं नाटकाच्या सादरीकरणावर बोलूया. थोडं आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की तंत्रज्ञ जे बघितले आम्ही ते जास्तीत जास्त निर्माण तयार व्हावेत असं एक व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कारण जे कोणी येतं अभिनय करावा, मस्त खिशात हात घालून यायचा, अभिनय करायचा, आपलं निघून जायचं. पण नाटक उभं करण्यासाठी जी तांत्रिक बाजू लागते म्हणजे रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, संगीत ही अत्यंत महत्वाची, अलंकार जरी असले तरी अत्यंत महत्वाची बाब आहे. तेव्हा तशी कलाकार किंवा तसे तंत्रज्ञ निर्माण व्हायला पाहिजे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आता काही नाटकांमध्ये काय झालं की
नाटकातला जेव्हा प्रसंग बदलतो, म्हणजे एक अंक जो कुठला अंक असतो त्यातला प्रसंग बदलतो, प्रसंग 3-4 असतात, त्या प्रसंग बदलमध्ये नाटकाच्या श्रेय नावाची जाहिरात म्हणजे ते नावं वाचल्या गेलीत. म्हणजे पहिला प्रसंग काही नावं, दुसरा प्रसंग ब्लॅकआउटमध्ये ती नावं वाचल्या गेली, तिसरा प्रसंग असे वाचले, हे झालं अंधारामध्ये ही नावं वाचल्या गेली. पण होतं काय याच्यामध्ये की जो टेम्पो असतो त्या प्रसंगाचा तो डाऊन होऊन जातो, तो कळत नाही नंतर पुढे नेमकं काय करायचं आहे. त्यामुळे एक विनंती आहे की सादरीकरणाच्या प्रसंगामध्ये किमान एकतर सुरुवातीला श्रेयनामावली वाचावी किंवा दुसरा अंक झाल्यावर ती वाचावी सुरू होण्यापूर्वी. असं मध्ये प्रसंगानुरूप जर नावं वाचली गेली अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची, सहभागी कलाकारांची, तर तो हिरमोड होतो. त्यामुळे म्हणजे तो कळत नाही हा टेम्पो आता कुठे जाणार आहे, हा प्रसंग अतिशय ओव्हर गेला, परत नावं आली, नावं ऐकण्यामध्ये 2-3 मिनिटं गेली, तो जो असतो तो निघून जातो आणि तो इफेक्ट पण मिळत नाही, प्रेक्षकांनाही मिळत नाही, कलाकारांनाही मिळत नसेल. त्यामुळे याच्यावर थोडंसं त्या संघांनी थोडंसं लक्ष द्यावं असं माझं मत आहे. एक गोष्ट अशी की नाटकामध्ये अपवाद नाही चालत. काही प्रसंग असे आहेत की समजा तुमच्याशी बोलतोय तर मग तुमच्याशी माझा आय टू आय कॉन्टॅक्ट होतो, तेव्हा मी तुमच्याशी संलग्न होतो, जोडल्या जातो. म्हणजे नाटकामध्ये ची भाषा अशी आहे की नाटकामधले जे काय नाटक आहे त्यातले जे काय परस्पर संबंध आहेत एकमेकाशी कॅरेक्टरांची, त्यामुळे एक जर बोलत असेल तो दुसरा त्या नात्यांमधून कसा रिॲक्ट होईल ते तसं दिसलं पाहिजे, कनेक्शन व्हायला पाहिजे. परस्पर संबंध आहेत तुमचे, भावाचं बोलणं चालू आणि वडील एकीकडे समोर बसलेले आहेत, हे 2 भाऊ बोलतात, ते वडील काय विचार करत असतील ते पण रिॲक्ट होतील ना. मग ते कसं होत नाही, काय होतं हे बोलतात आणि मग ते दुसरं पात्र सुद्धा आपलं वाक्य येईपर्यंत बसून असतात किंवा बघत असतात इकडे तिकडे, नाही ते कनेक्शन निर्माण होत नाही, त्याची ती हे एकरूपता जी आहे ती निर्माण होत नाही. त्यामुळे कनेक्शन जास्त महत्वाचं आहे, आय टू आहे. आणि समजा बंद खोलीत एखादी कोणी असेल, बाहेर काहीतरी असेल आणि बाहेरच्या आत ऐकून जाणार नाही, शक्यच नाही, बंद आहे, भिंत आहे, दरवाजे आहेत, त्यामुळे इथल्या प्रसंगानुसार आतलं पात्र रिॲक्ट होऊ शकत नाही. ते पण जास्त महत्वाचं आहे, त्याकडे पण वर्कआउट करावं असं मला माहित आहे. आणि जो समजा कोणी आहे, आता माझ्या मागे कोण बसले मला माहित नाही, येऊन बसलं माहित नाही, मी समजू शकत नाही कोण बसलेलं आहे, आणि त्याच्याशी आपण डायरेक्ट संवाद करतो की हीच व्यक्ती आली असेल, हे पण नाही, असं होत नाही. त्याच्यावरही दिग्दर्शकाने थोडंसं वर्कआउट करावं. कनेक्शन जास्त महत्वाचं, परस्पर संबंध नाटकातले आणि त्यानुसार होणारी रिॲक्शन्स ही जास्त महत्वाची आहे. काही प्रसंग असे आहेत की अनावश्यक निर्माण केल्यासारखे वाटले, की म्हणजे काहीतरी स्थळ बदलायचं आहे, लाईट बदलायचे आहेत किंवा याच्यासाठी ते समजून येतं बघताना, अरे हा अनावश्यक प्रसंग होता, हा याच बाजूला घडला असता तर तो जो टेम्पो असतो त्या प्रसंगाचा, त्या मूडचा, तो कायम राहिला असता. हा बदलातून पात्राचं इकडून येणं आणि तिकडं जाणं, याच्यामध्ये जो वेळ जातो ती भावना निघून जाते, त्यामुळे ते तिथे घडू शकतं. त्याच्यामुळे याच्यावरही अनावश्यक प्रसंग दुसऱ्या स्थळावर निर्माण करणे हे सुद्धा थोडंसं टाळलं पाहिजे. लाईट्सचं काम काय आहे, नाटक व्यवस्थित दिसलं पाहिजे, म्हणजे लाईट्स म्हणचं काम काय दिसलं पाहिजे हे तर महत्वाचं आहे, पण त्यातल्या त्यात काय झाकल्या गेलं पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. लाईटिंगचा उद्देश तो आहे, काय दाखवणं हे तर सहज सोपं आहे, पण त्या दाखवण्यामध्ये काय झाकलं गेलं पाहिजे हे पण जास्त महत्वाचं आहे. म्हणजे जो अनावश्यक भाग झाकला जाईल असा प्रसंग निर्माण करेल तेव्हा अरे हा हे लाईट जरा उत्तम दिसतात, नाही तर काय प्रसंग एकच सुरू आहे, मागचेही लाईट सुरू आहेत, साईडचे पण लाईट सुरू आहेत, ऍटलिस्ट त्याची इंटेन्सिटी थोडी कमी करता येईल लाईट्स मधून, ती केल्या गेली पाहिजे. नाहीतर स्टेजवर 2च पात्र आहेत आणि संपूर्ण स्टेजवर लाईट आहे, ते योग्य वाटत नाही. कंट्रोल लाईट मध्ये व्हायला पाहिजे. काही वेळेस तर असं होतं की फार 4-5, 10-12 ग्रुप असतात, एवढं करूनही जनरल वापरतात, हा एक थोडासा ड्रॉप आहे. काय गरज आहे, इतके जर म्हणजे 12-13 ग्रुप असतील, एका ग्रुपमध्ये 3 स्पॉट असतील, ते वापरूनही शिवाय तुम्ही जनरल पण वापरत असाल कॉमन,
ते काय मजा नाही, ते म्हणजे त्या ग्रुपची मजा निघून जाते. त्यामुळे दाखवण्यापेक्षा काय झाकलं पाहिजे, हा लाइटिंग म्हणजे जास्त महत्वाचा पार्ट आहे. आणखी जास्त महत्वाचं, स्पर्धा आहे म्हटल्यावर दिलेल्या वेळेतच जे काम असेल ते झालेलं योग्य असतं. स्पर्धा आहे की तुम्हाला समजा नेपथ्य लावायला 2 तास दिलेले आहेत, तर 2 तासात तुमचं नेपथ्य लावून व्हायला पाहिजे आणि प्रयोग सुरू पण व्हायला पाहिजे. म्हणजे स्पर्धा आहे आणि मग आपल्याला हा भरपूर वेळ आहे, चला लावत सेट लावत बसू आरामशीर, वेळ वाढत जातो आणि मग वेळ वाढला की मग ज्यांची काही महत्वाची कामं असतात ती अडून जातात, नाही का. त्याच्यामुळे दिलेल्या वेळेत जर सेट लावणं झालं, सेट आणि त्याच्यानंतर ग्रुपिंग, लाईटचं ग्रुपिंग हे झालं तर कधीही चांगलं आहे. ती म्हणजे ती पण जी व्यावसायिकता आहे ती अंगी यायला पाहिजे. नाही तर सेट लावून ठेवला आहे आणि मग आपण आरामशीर जाऊ, असं नाही व्हायला पाहिजे. स्पर्धात्मक जेव्हा आपण उतरतो तेव्हा दिलेल्या वेळेतच व्हायला पाहिजे असं वाटतं. कारण राज्य नाट्यच परीक्षण करताना असंच होतं की दिलेल्या वेळेत व्हायला पाहिजे. राज्याचे समन्वयक राजेश जाधव सर इथे आहेत उपस्थित, पाटेकर सर इथे उपस्थित आहेत, इथले राज्य नाट्याचे समन्वयक, ते तर फार कटाक्षाने या गोष्टी पाळतात. दिलेल्या वेळेत व्हायला पाहिजे, तर याकडे व्हायला पाहिजे लक्ष. नंतर आणखी एक महत्वाचं, काही संहितेमध्ये नसलेली वाक्य कलाकाराच्या, लेखकाने न लिहिलेली वाक्य कलाकाराच्या तोंडी टाकल्या गेली. संहितेच्या बाहेरची वाक्य की तो संहितेशी काही संबंध नाही त्याचा, आणि म्हणजे क्रिएट केल्या गेली काय. त्यामुळे असं आहे की जे आहे लेखकाने दिलेलं आहे स्क्रिप्टिंगमध्ये, जे आहे संहितेमध्ये जे आहे ते, नाही तर प्रसंगानुसार विनाकारण प्रसंग किंवा वाक्य घुसडायचे हे काही योग्य नाही. याच्यावर आम्ही परीक्षकांनी फार डिस्कशन केलं की हे जरा योग्य नाही झालं. तिघांचं मत पडलं की मग लेखकाचं काय काम आहे. दिग्दर्शकीय असेल, एक वेगळं काहीतरी क्रिएशन असेल तर ठीक आहे, परंतु नसलेले प्रसंग असं कोणाला तरी खुश करण्यासाठी काहीतरी नावं घ्यायचे किंवा हे करणं हे योग्य नाहीये, हे टाळलं पाहिजे. बस, आणखी काही नाही. ज्यांना बक्षिसं मिळाली आहेत त्यांना शुभेच्छा, ज्यांना नाही मिळाली त्यांनी आणखी जोमाने काम करावं, आणि सगळ्यांचं अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सॉरी, एक राहिलं, घेतो वेळ, चालेल. मायमिंग फार जास्त जाणवलं कलाकार, म्हणजे कलाकार समोर, दुसरा कलाकार समोर असताना आपण विनाकारण मायमिंग करतो. माइम करायचं, कलाकार बाजूला बसला आहे काय किंवा इकडे बाजूला बसला आणि तुम्ही मायमिंग करता, असं होत नाही ना. ते त्याच्याशी रिलेटेड आहे तर त्याच्याशीच बोललं गेलं पाहिजे. तुम्ही समोर करता, इकडे बोलता, अरे हे जे आहे हे याला सांगणं आहे, हिला सांगणं आहे, जे काय असेल ते, आणि तुम्ही असं मायमिंग बऱ्याच दोन एक नाटकात दिसलं की अरे हे अनावश्यक आहे. जे घडलं पाहिजे ते घडलं पाहिजे ना रियालिटीमध्ये. उलट माइम करून असं नाही होत, त्याच्यामुळे ते मॅच होत नाही, त्या प्रसंगाला ते मॅच होत नाही. आणखी एकच मिनिट. आणि संगीत हे त्या नाटकाला जे प्रसंग जो आहे त्या प्रसंगाची जी भावना आहे त्याला सुसह्य असलं पाहिजे. काही वेळेस काय होतं, सुसह्य जरी असलं तरी ते संवादापेक्षा लावून होतं, त्यामुळे संवाद पोहोचत नाही. त्यामुळे संगीतकार, आयोजक जो असतो त्याने संगीत देण्यापूर्वी त्याची लेवल, कलाकारांच्या सोबत डायलॉग घेताना ती लेवल चेक करायला पाहिजे. तर काय होतं, एका नाटकात झालं असं की पूर्ण अंकामध्ये साऊंड लेवल हाय आणि संवाद लेवल कमी पडली, त्यामुळे हे काय बोलतात काहीच कळत नव्हतं. त्यामुळे ती टेस्ट, ती लेवल, साऊंड लेवल चेक करायला पाहिजे, हे एक जास्त महत्वाचं आहे. धन्यवाद, शुभेच्छा. धन्यवाद चंद्रकांत जाळकर साहेब.
आपण जे परीक्षण करताना निरीक्षण केलं आणि आपले सूचना आणि जे बदल करण्यासाठी सुचवले, नक्कीच त्याच्यामध्ये बदल केला जाईल. माझी तर या निमित्ताने विनंती आहे की नाटकाच्या पूर्वी एक दिवसभराची कार्यशाळा घेतल्या गेली पाहिजे आणि सर्वांना ऑनलाईन त्याच्यामध्ये नाटकामध्ये काय बदल असले पाहिजेत, काय करायला पाहिजे हे जर अगोदर सांगितलं तर मला वाटते नक्कीच हे बदल केले जातील आणि वरिष्ठ त्याची दखल घेतील. तर साहेबांनी बघा म्हटलं की आमच्या इथे लाईन गेली नाही, तर म्हणजे खरं म्हणजे योगायोग असतो, कारण लाईन आणण्याचं काम आमचं असतं, जाण्याचं नसतं. तर लाईन आम्ही जाते मनानं येते आम्ही आणल्यामुळे, त्याच्यामुळे लाईनलाही वाटलं असेल की आज एवढे प्रकाशातले लोक इथे काम करतात, आज जायचं काम नाही आणि यांचा अभिनय पाहून ती आज थांबली असेल कदाचित, कारण ती जाते मनाने आणि आणण्याचं काम ते आम्हाला करावं लागतं, पण ते आणण्याचं काम करण्याचं आज तेवढं आम्हाला मोकळीक त्यांनी दिलेली आहे. मी त्या विजेचे सुद्धा इथे आभार व्यक्त करतो आणि विजेसारखं ऊर्जा असलेले आपले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जगदाळे साहेब आज आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मनोगतातून आमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा पेरावी. आपल्या कोकण प्रादेशिक विभागाचे माननीय सहव्यवस्थापकीय संचालक जगदाळे साहेब. परीक्षक महोदय फारच कडक दिसत आहेत, त्यामुळे मला वेगळं टेन्शन आलेलं आहे. काय हरकत नाही. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे आदरणीय वादीकर साहेब, याच्यावरून आलेले इतर अधिकारीगण, चंद्रपूर आणि संभाजीनगरवरून आलेले आपले पाहुणे सीई साहेब, आपल्याच रिजनमधील असलेले सीई, इतर सर्व अधिकारी आणि कलाकार मंडळींनो, ही जी नाट्य स्पर्धा आहे किंवा नाट्य महोत्सव आहे, तो मला आपल्या दृष्टीनं किंवा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं वेगळा यासाठी वाटत आहे की कालिदास रंगमंदिर जे आहे हे अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचं रंगमंदिर आहे, ज्याच्यावर अनेक मोठ्या मोठ्या विभूतींनी आपल्या कलेचा आविष्कार केलेला आहे. तिथे येण्याचं आपल्याला संधी मिळालेली किंवा भाग्य मिळालेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला महावितरणचं खरोखरी आभार मानले पाहिजेत. त्याशिवाय नाशिक ही जी भूमी आहे ती आपण ज्यांना सगळ्यांना किंवा प्रत्येक कलाकाराला एक वाटत असतं की मी नटसम्राट या नाटकाचं सादरीकरण केलं पाहिजे किंवा मी त्याचा भाग झालो पाहिजे. ते नाटक जे आहे ते याच मातीमध्ये तयार झालेलं आहे. आपल्या सगळ्यांचे जे आदरणीय आहेत तात्यासाहेब शिरवाडकर, ते सुद्धा याच भूमीमधले आहेत. त्याशिवाय जिथे गवताला भाले फुटतात हे ज्यांनी नाटक लिहिलं ते वसंत कानिटकर, हे सुद्धा याच भूमीमधील आहेत. आणि ज्यांचं अख्खं जीवन हेच नाट्यमय होतं ते स्वातंत्र्यवीर सावरकर, यांचं सुद्धा जन्मभूमी किंवा जन्मगाव इथून 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. आपण सांगितलं की जवळपास 1 तपानंतर इथे हे सादरीकरण होत आहे. म्हणजे 1 तपापूर्वी जे कलाकार होते किंवा जे कर्मचारी यामध्ये होते त्यातले बरेचसे नसण्याची सुद्धा शक्यता आहे. बऱ्यापैकी आपण नव्या पिढीमधील मंडळी आलेली असाल, त्यामुळे आपण सगळ्यांनी स्वतःला अतिशय भाग्यवान समजलं पाहिजे. कला किंवा कोणतीही साधना जी आहे त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलेलं आहे की रसिकत्व जे आहे ते फार कमी लोकांना मिळत असतं. बरोबर आहे ना. आणि रसिकत्वाचा संबंध जो आहे तो परतत्वाशी आहे. आम्ही सगळे लोक सामान्य लोक आहोत. पण तुम्ही इथं जेव्हा येता त्यावेळी आपल्या अंतरंगामधून म्हणजे आत्म्यामधून काही बाहेर काढता. बरेच चित्रकार असेल किंवा कलाकार असेल आणि ते सगळ्यात ईश्वराच्या जवळचं असतं. म्हणूनच कला ही जी आहे ती ईश्वराची सर्वश्रेष्ठ सेवा आहे असं मानलं जातं. संगीत असेल, चित्रकला असेल किंवा नृत्यकला असेल किंवा अभिनय कला असेल, त्यामुळं आपण निसर्ग किंवा ईश्वराच्या अतिशय जवळचे असता आणि म्हणून आपण आनंदामध्ये असता नेहमी. आमच्या मागे काय असते म्हणजे इथं बसल्यावर सुद्धा निम्म्या लोकांच्या डोक्यात काय ते लक्षात आलं असेल, पण आपण एकदम आनंदी असता कारण आपल्याला वेगळी देणगी आहे. आणि म्हणून मी असं म्हणेल की ही स्पर्धा नाही आहे आणि त्यात कुणीतरी म्हणजे पहिलं आलं किंवा दुसरं आलं आहे इतक्या छोट्या मनाचे तुम्ही नाही आहात. आम्ही आहोत ते गणित करणारे, कोणाचं किती % लॉस झाला आणि कोणाचं किती % ते आम्ही करणारे. आम्ही सामान्य मंडळी आहे, पण ते तुमच्या डोक्यामध्ये नसतं. तुमच्या सगळ्यांचाच पहिला नंबर आहे. त्याच्यासाठी मी उदाहरण देईन आणि थांबेन.
सितारे जमीन पर नवीन सिनेमा आलेला आहे, आपण सगळ्यांनी बघितले. त्याचा शेवट जो आहे तो आपल्या सगळ्यांना एक अतिशय चांगला धडा देतो. एकतर ती बुद्धीनं किंवा सगळ्यांनी प्रतिकूल असलेली किंवा मर्यादा असलेली ती मुलं असतात आणि शेवटी एकाच टीमचा विजय होतो फिजिकली त्यामध्ये, आणि दुसऱ्या पराजित टीमचे सुद्धा मुलं डान्स करू लागतात. आणि त्यांचा जो प्रशिक्षक आहे आमिर खान, त्याला आश्चर्य वाटतं की अरे आपली टीम हरली, दुसरी जिंकलेली आहे, तरी हे लोक कसे काय आनंद व्यक्त करत आहेत. तर ज्यांना निसर्गानं अतिशय अमर्याद अशा मर्यादा घातलेल्या आहेत, त्यांनी आपल्यासारख्या धडधाकट लोकांना धडा घ्यावा किंवा स्पर्धेच्या आयोगामध्ये धडा घ्यावा असं उत्तर त्या मुलांना दिलेलं आहे. क्या हुआ, हम पराजित हो गए लेकिन वो तो जीत गए ना, हम उसका आनंद हमारा आनंद मानते हैं. आणि मग तो तिथं सिनेमा संपतो. त्यामुळं पहिल्या आलेल्याचा आनंद हा आपल्या सगळ्यांचा आनंद आहे हे मानण्याचं मोठेपण तुम्हा सर्वांमध्ये आहे. आणि हा आनंद घेऊन सगळेजण चंद्रपूरला जाल, रत्नागिरीला जाल आणि पूर्ण राज्यभर जाल. आणि आमच्या स्वार्थाचं जी गोष्ट आहे, परीक्षक साहेबांनी सांगितलं की तुम्ही दुप्पट जोमाने काम करणार आहात, त्यामुळे मग आम्हाला आढावा घ्यायला सुद्धा पुढे सोपं होईल. एवढं बोलतो. मला आपल्या कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी दिली यासाठी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि नाशिकला साजेसं असं तुम्ही हॉस्पिटॅलिटी म्हणजे पाहुणचार सगळ्यांचा केलेला आहे, त्याच्या सुद्धा आठवणी घेऊन आपण सर्वजण इथून जाऊया, त्या आठवणी आपल्यासोबत ठेवूया. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. खरं म्हणजे तुमच्या बोलण्यामुळे सर एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे. तुमचं जे साधेपण आहे आणि सहजता आहे हे सुद्धा याच्यातून शिकण्यासारखं आहे. तर ज्याची आपण वाट बघत होतो त्या कार्यक्रमाची वेळ आलेली आहे. यानंतर या नाट्य स्पर्धेचं नावे घोषित करण्यासाठी नाट्यकर्मी संदीप पाचंगे यांना मी निमंत्रित करतो. पण तत्पूर्वी हे जे नियोजन करत असताना जे नेहमी मला नाट्याच्यावर दोन मुखवटे दिसतात, एक हसरा आणि हे, तर तेच जीवनाचे मुखवटे आहेत. काम करताना सुद्धा तसं आहे, कधी प्रत्येकाचं ते राहणार म्हणूनच आनंद आहे, अंधार आहे म्हणून प्रकाश आहे, प्रकाश आहे म्हणून अंधाराचं महत्व आहे. ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्या होत राहणार आहे. आज जे काही कंपनीमुळे हे आयोजन करता आलं एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये आणि एवढ्या लोकांना एकत्र येता आलं, क्रीडा आणि नाट्य महावितरणमुळे एवढे लोक राज्यभरातले एकत्र येतात, आपण एकत्र काम करतो आणि कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा आपली कला दाखवण्याची संधी मिळते आणि त्या कलेचं कौतुक करण्यासाठी सर्व राज्यभरातले लोक येतात. हेच कौतुक आता आपल्याला करायचं आहे. तर मी संदीप पाचंगेला निमंत्रित करतो. नमस्कार. या पाठिकामध्ये निकाल आलेला आहे आणि हा निकाल जसा होते तसे आम्हाला या ठिकाणी हृदयाचे सुटलेले मला सुद्धा ऐकायला आहे, मला सुद्धा पाकिस्तान ऐकायला आहे. निकाल माझ्या हातामध्ये आलेला आहे. मी जबाबदारी माझ्यावर दिली त्याबद्दल सन्माननीय वरिष्ठांचे मी मनपूर्वक आभार मानतो. वा, सुंदर, गुड, छान, मस्तच. अरे असं पण झालं काय सर, वा. राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक नाट्य स्पर्धा महावितरण 2025 याचा निकाल जाहीर करतो आहे. पहिली कॅटेगरी आहे उत्तेजनार्थ अभिनय आणि हे पारितोषिक जात आहे ते उत्तेजनार्थ अभिनयामध्ये 4 पारितोषिक या ठिकाणी परिपत्रकाप्रमाणे होते. यातील पहिलं पारितोषिक, जे नाटक पहिलं झालं त्याला श्रद्धा परागमुळे नाटक आवडतं. तुम्ही ते माझं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होत नाही. ते सर सांगा तुम्ही ते कोणाच्या असं त्या लाईट मध्ये जो अभिनय केलेला आहे तो अजून आठवतो. ते जेव्हा त्याला त्या मला वाटतं त्या लाईटचा अभिनय आपल्यावर तो प्रकाश पडलेला आहे. महावितरणचे आम्ही कर्मचारी या सगळ्या ड्युटीचं वेळोवेळी नियोजन करून आपला अभिनय या ठिकाणी. त्यानंतर उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक दुसरं नाटक
डॉक्टर तुम्ही सुद्धा सचिन निकम. विकासाचे विकासाचे नाते प्रकाशाचे समाधान हे महावितरणचे ग्राहक समाधान हे महावितरणचे. यानंतर नकारात्मक भूमिका करून सुद्धा सकारात्मक काम होतं हे या नाटकातून दिसलेलं आहे. उत्तेजनार्थ अभिनय नाटक रंगबावरी सायली सायनकर. समृद्धीचे विकासाचे समृद्धीचे विकासाचे नाते प्रकाशाचे ग्राहक समाधान हे महावितरणचे ग्राहक समाधान हे महावितरणचे. विकासाचे समृद्धीचे विकासाचे प्रकाशाचे. यानंतर उत्तेजनार्थ अभिनय. सर, या हॉलमध्ये एक व्यक्ती आणि मी जवळपास सेम आहे. त्याचे माझे केस पण जवळपास सेम उडालेले आहे असं मला जाणवतंय. हा, केस नंबर 99 सत्यशील रमेश दादा शिंदे. बघा त्याच्याकडे माझ्याकडे. विकासाचे समृद्धीचे विकासाचे नाते प्रकाशाचे ग्राहक समाधान हे महावितरणचे ग्राहक समाधान हे महावितरणचे. यानंतर पारितोषिक श्रेणी रंगभूषा आणि वेशभूषा या कॅटेगरीमधील पारितोषिक घोषित करत आहोत. रंगभूषा महावितरण नाट्य स्पर्धा 2025 अंतिम फेरीमधील रंगभूषेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ते प्रशांत ठाकरे रंगबावरी. रंगभूषा प्रथम क्रमांक. एकूण 4 नाटकांतील सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि वेशभूषा प्रथम क्रमांक. सर, दुपारच्या जेवणातल्या पुरी किती गोड होत्या, किती छान होत्या नाही का? होत्या ना, सुंदर होत्या. हो, मला खूप आवडल्या पुऱ्या. आणि याच नाटकाची रंगभूषा जाते विकासपुरी. डॉक्टर तुम्ही सुद्धा. यानंतर पुढील पारितोषिक श्रेणी आहे पार्श्वसंगीत. ज्या पार्श्वसंगीताने संपूर्ण नाट्यरसिकांना खेळून ठेवले आणि नाटकामध्ये एक वेगळ्या पद्धतीचे रंग भरलेत. पार्श्वसंगीत सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. सगळे माझ्याकडे बघतायत. अरे, मी निकालाकडे बघतोय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक
अनिल राजपूत केस नंबर 99. संगीत राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्य स्पर्धा 2025 पार्श्वसंगीत सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत अंतिम फेरीतील एनी गेस तिकडं रुपेश देशमुख रंगपावली. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रदान होत आहे. रुपेश देशमुख नागपूर रंगबावली. यानंतर पारितोषिक श्रेणी प्रकाश योजना. ज्या प्रकाश योजनेच्या माध्यमातून आम्हा कलावंतांना आम्ही तुमच्या समोर प्रेझेंट झालो, ज्या प्रकाश योजनाकाराने प्रत्येक रंग या नाटकामध्ये खुलवले, त्या श्रेणीतील हे पारितोषिक मी जाहीर करतोय. प्रकाश योजना द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्रकाश योजना द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अभिजित सिकनवीस आवर्त नाटक आवर्त. यानंतर सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना. चारही नाटकामध्ये प्रत्येक प्रकाश योजनाकाराने खूप मेहनत घेऊन या ठिकाणी त्याचं तंत्र या ठिकाणी सादर केलं. सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना. अजून सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना. मागे एक चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटाचा एक डायलॉग प्रसिद्ध झाला होता. छत्रपति शिवाजी महाराज शेर है और शेर के बच्चे को कहते हैं छावा. छत्रपति संभाजी नगर केस नंबर 99 अभय. छत्रपती संभाजीनगर छावाच्या गावाच्या माणसाला केस नंबर 99चा सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनेचा पुरस्कार राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक नाट्य स्पर्धेमध्ये जाहीर झालाय. अभय तेरेंद्र. यानंतर नेपथ्य. हा नेपथ्य उभारणीसाठी सगळ्यांचे हात या ठिकाणी लागलेले आहेत. अतिशय मेहनतीमधून तंत्रज्ञांनी कलावंतांनी नेपथ्य या ठिकाणी उभं केलेलं आहे. परंतु परीक्षकांच्या नजरेतून सर्वोत्कृष्ट नेपथ्य द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. बोला जय श्रीराम. एकदा बोला ना. राम मिस्त्री नाटक आवर्त. सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम क्रमांकाचं पारितोषिक राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक
नाट्य स्पर्धा 2025 सर्वोत्कृष्ट नेपथ्य अंतिम या डॉक्टर साहेब या डॉक्टर तुम्ही सुद्धा सतीश सरोदे सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अंतिम डॉक्टर तुम्ही सुद्धा या यानंतर पुढील महत्वाची पारितोषिक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्त्री सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्त्री अनेक महिलांनी आपला जॉब वगैरे सांभाळून या ठिकाणी आपल्या अभिनयाने 4 चांद लावलेले आहेत. अनेक महिला प्रत्येक नाटकामधून या ठिकाणी त्यांच्या अभिनयाची छाप सोडून गेलेली आहे. परीक्षकांच्या नजरेतून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात येते. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सगळ्या माया बहिणींच्या नजरा माझ्याकडे आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री द्वितीय रत्नाताई पवार डॉक्टर तुम्ही सुद्धा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर तुम्ही सुद्धा भक्ती जोशी भूमिका रत्ना पवार. यानंतर राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक नाट्य स्पर्धा अंतिम फेरीतील अर्थात प्राथमिक फेरीमधून जी नाटकं आली त्यातून ते इथपर्यंत आले. आता अंतिम फेरीमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बेस्ट फिमेल ऍक्ट्रेस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अंतिम फेरीमधल्या बेस्ट फिमेल ऍक्ट्रेस रोहिणी ठाकरे रंगभावरी. अंतिम फेरीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून विजेत्या ठरलेल्या रोहिणी ठाकरे नाटक रंगभावरी. यानंतर प्राथमिक फेरीमधून 4 नाटकांची निवड झाली. अनेक पुरुष कलावंतांनी आपल्या दर्जेदार अभिनयामधून हा रंगमंच गाजवला. आम्हा नाट्य रसिकांना भरभरून त्यांनी एक नाट्य मेजवानी दिली. त्या सगळ्या पुरुष अभिनेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन. अनेक पुरुष अभिनेते होते त्यापैकी 2च अभिनेत्यांची निवड या ठिकाणी नियमानुसार करावं लागते. परीक्षकांनी निकाल हाती दिलेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता अंतिम फेरीमधील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेता बोला छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजीनगर केस नंबर 99 इंस्पेक्टर सावंत सावंत बनूरकर. सर्वोत्कृष्ट द्वितीय क्रमांकाचे पुरुष अभिनेता इन्स्पेक्टर सावंत श्री सावंत सर. यानंतर राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक नाट्य स्पर्धा 2025 अंतिम फेरीमधील बेस्ट मेल ऍक्टर सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेता
आता गेस करा. बोला बोला. सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेता अंतिम फेरीमधील या मंचावर ठरलेला सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेता बेस्ट मेल ऍक्टर या विजय जोशी डॉक्टर. तुम्ही सुद्धा या. राज्यस्तरीय अंतर प्रादेशिक अंतिम फेरीमधील सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेता डॉक्टर तुम्ही सुद्धा विजय जोशी. अनेक मेहनतीमधून प्रत्येक अभिनेत्याने या ठिकाणी स्वतःचा जॉब सांभाळून, महावितरणचा कर्मचारी म्हणून जॉब सांभाळून इतकी सगळी मेहनत घेऊन आज त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. या मेहनती मागचे हे सगळे आनंद अश्रू आहे. सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेता म्हणून ते ठरलेले आहे विनोद जोशी. डॉक्टर तुम्ही सुद्धा. यानंतर दिग्दर्शन या पारितोषिक श्रेणीमधील 2 पारितोषिक या ठिकाणी जाहीर करतोय. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र मान्यवरांचे असते. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन नाटक रंगबावरी संध्या चिवडे. यानंतर अंतिम फेरीमधील बेस्ट डिरेक्टर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बोला ना. छावा. बर अजून. अरे वा वा. बरोबर. अजून सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक अंतिम फेरीमधील 2025 मधील बेस्ट डिरेक्टर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या मंचावर ठरलेला आहे तो नाही, माझे वरिष्ठ आहेत श्री माननीय ज्ञानदेवजी पडळकर. डॉक्टर तुम्ही सुद्धा. अंतिम फेरीमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ज्ञानदेव पडळकर साहेब. डॉक्टर तुम्ही सुद्धा. यानंतर वळूया मुख्य निकालाकडे. एकूण स्पर्धेमध्ये 4 दर्जेदार नाट्य कलाकृती सादर झाल्या. प्राथमिक फेरीमधून अंतिम फेरीमध्ये निवड झालेले हे 4 दर्जेदार नाटक रंगबावरी, डॉक्टर तुम्ही सुद्धा, केस नंबर 99 आणि आवर्त. बरोबर. या 4 दर्जेदार नाट्य कलाकृतीमधून सर्वोत्कृष्ट ठरलेली 2 नाटके. सर्वोत्कृष्ट निर्मिती द्वितीय स्मृतिचिन्ह भव्य दिव्य. नेतांना एक गाडी तुम्हाला लागणार आहे, स्पेशल कार. सर्वोत्कृष्ट निर्मिती द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. सगळे शांत. अहो इतके छान रंग या ठिकाणी उधळतायत आणि तुम्ही काय. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन नाट्य निर्मिती रंगबावरी.
सर्व रंगभावरीच्या टीमला विनंती की त्यांनी रंगमंचावर यावं. सर्व रंगभावरीमधील टीमला विनंती की त्यांनी रंगमंचावर यावं. त्यांच्या प्रमुखांना विनंती की त्यांनी रंगमंचावर यावं. महावितरण अतिशय खडतर मेहनत मधून प्रत्येक संघाने या ठिकाणी नाटक सादर केलंय. समृद्धीचे विकासाचे नाते प्रकाशाचे ग्राह्य समाधान हे महावितरणचे ग्राह्य समाधान हे महावितरणचे समृद्धीचे विकासाचे साहेबांना पहिलं डिक्लेअर करा. साहेबांकडे जगदाळे साहेब सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मिती नागपूर महावितरण नाटक रंगवावरी या नाटकाची जवळपास 40 तासाचा प्रवास करून अतिशय खडतर मेहनतीमधून हे नाटक उभं राहिलं, परंतु रंगमंचावर कुठेही या ठिकाणी ते जाणवलं नाही. सर्वोत्कृष्ट नाटक द्वितीय अंतिम फेरीमधील ठरलेलं आहे ते रंगबावरी. संदीप 2 घ्या. हो देतो मी देतो ना अनाऊन्स करताना शेवट त्यांच्याकडे. यानंतर वळूया त्या मुख्य पारितोषिकाकडे. अर्थात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या वतीने राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्य स्पर्धा 2025 कालिदास नाट्यगृहामध्ये सादर झालेल्या 4 नाटकामधील सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मिती, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट नाटक प्रथम एनी गेस? हा बोला. काय ना, माझ्या डोक्यावर 99 केस शिल्लक आहेत. ऐका, पण या केसची ट्रीटमेंट करायला मला डॉक्टरांकडे जावं लागणार आहे. ऐका, पण कधी कधी मनात येतं केसाला रंग लावून बावरा होऊन फिरू का, की आता आवर्त घेऊ आणि घरी जाऊ? काय करू तुम्ही सांगा? माझ्या केसाच्या ट्रीटमेंटचं काय करायचं तुम्ही सांगा? 99 ओनली केस शिल्लक. रंग लावून बावऱ्यासारखं फिरू, आवर्त घेऊ, डॉक्टरांकडे जाऊ. सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मिती 2025 अंतिम फेरीमधील नाटक आहे ते रुको जरा सबर करो हे नाटक. आणि या नाटकाची उद्घोषणा करण्यासाठी मी जगदाळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या नाटकाची घोषणा करावी आणि मला कुठं पाठवायचं केसची ट्रीटमेंट करण्यासाठी ते सरांनी ठरवावं. हा ठीक आहे. माहिती आहे ना, सर्टिफिकेट आहे ना. हे नाटक आहे डॉक्टर Thank you.
निर्मिती नाटक डॉक्टर ही सुद्धा महावितरण पुणे। यानंतर सगळ्या संघांना विनंती आहे, सर्व संघांना विनंती आहे की सर्व संघांना विनंती आहे यानंतर कृपया इकडे लक्ष द्या। यानंतर या पारितोषिकाचं वितरण झाल्यानंतर केस नंबर 99 या संघातील सर्व संघातील सदस्यांना प्रमुखांना विनंती की त्यांनी रंगमंचावर यावं। त्यानंतर आवर्त नाटकाच्या सगळ्या सदस्यांना संघ प्रमुखांना विनंती आहे की त्यांनी रंगमंचावर येण्यासाठी तयार राहावं। या पारितोषिक वितरण नंतर मान्यवरांच्या हस्ते केस नंबर 99 मधील सर्व सहभागी सदस्य प्रमुख यांना या ठिकाणी पारितोषिक आणि सन्मान या ठिकाणी देण्यात येईल। त्यानंतर आवर्त नाटकातील सगळे संघ प्रमुख आणि कलावंत यांना सन्मान देण्यात येईल। सगळ्यांनी अपार मेहनत घेऊन या ठिकाणी कलाकृती सादर केल्या, परंतु अंतिम परीक्षकांच्या हाती निकाल असतो। त्यांच्या परीक्षणातून, त्यांच्या नजरेतून, त्यांच्या दृष्टीतून त्यांनी हे नाटक बघितले, तो निकाल या ठिकाणी दिला आहे। परंतु सगळ्यांचा आमचा आयोजक म्हणून सन्मान होणं गरजेचं आहे। आमचा सन्मान आपण स्वीकारावा ही आग्रहाची विनंती। केस नंबर 99 आणि आवर्त नाटक द्या वाढवा। राज्यस्तरीय आंतर पारितोषिक अंतिम फेरीमधील सर्वोत्कृष्ट नाटक डॉक्टर तुम्ही सुद्धा कोणतं नाटक? केस नंबर 99। हा ठीक आहे, ते छावाचं लावून ठेवतो। ठीक आहे, झालं माझं। छावाचं लावून ठेवायचं, ते जेव्हा येईल जेव्हा टीम येईल तेव्हा। हे वैयक्तिक अभिनयाचं दिलेलं आहे। हा, मग ते विश्वास पाटील सर, स्टेजवरून पाटील सर विश्वास पाटील सर ऐकू। केस नंबर 99 हो हो, नाही राहू दे तुमच्या जवळ बस। यानंतर केस नंबर 99च्या सर्व टीमच्या सदस्यांना विनंती आहे, 1 मिनिट, यांचं फोटो सेशन झाल्यावर आपण यावं। झालं यानंतर केस नंबर 99च्या सदस्यांना विनंती आहे की आपण रंगमंचावर यावं। छत्रपती संभाजीनगर नाटक केस नंबर 99। त्यांना सांगितलं या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व प्रेक्षकगण, संभाजीनगर सर्वांचे आपल्या महावितरणतर्फे तसेच नाशिक परिमंडळातर्फे आभार व्यक्त करतो की तुमच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता। सर्वांनी याच्यामध्ये उत्साह दाखवला। मुख्य कार्यालयाचे सर्व मान्यवर, सर्व प्रादेशिक विभागाचे मान्यवर, सर्व परिमंडळाचे मान्यवर, तसेच सर्वांनी याच्यामध्ये जो सहभाग दिला, जो 2 दिवस त्याचा आनंद घेतला आणि दिला,
त्या सर्वांचे नाशिक परिमंडळाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि आजचा हा सोहळा संपला. फोटो नंतर आपल्या सामूहिक असं जाहीर करतो. मनोज मंगेश मॅडम एक मिनिट. वाईट घ्यायचं वाईट घेऊन फेसबुक लाईव्ह वाले कुठे बोलो मॅडम.
सर या तुम्ही विशाल विशाल आहो फोन द्या बघती शांत शांत बसा. अरे पार्टी बोलते मी ठीक आहे असू द्या सुरू करू. शांत व्हा शांत व्हा. तर 2 दिवसापासून सगळे तयार आहेत का? सुरू करू. 2 दिवसापासून नाशिक येथे चालू असलेल्या राज्यस्तरीय पुणे प्रादेशिक विभागाच्या सगळ्या नाट्य स्पर्धा पार पडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या डॉक्टर तुम्ही सुद्धा या नाटकाने बाजी मारलेली आहे. एकदा सगळ्यांनी जोरात म्हणूया गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. डॉक्टर तुम्ही सुद्धा